आरक्षण आहे। आरक्षण उपवर्गीकरण व्हावं यासाठी आज लातूर जिल्ह्याच्या वतीनं जो महामोर्चा काढण्यात आला होता, त्या महामोर्चामध्ये सर्वात पहिल्यांदा जी मागणी होती ती म्हणजे आरक्षणाचं उपवर्गीकरण राज्य सरकारने लवकरात लवकर त्याचा कायदा बनवावा याच्यासाठीची होती। आणि आम्ही देवेंद्र फडणवीस साहेब यांच्याकडे ही मागणी केलेली आहे की येणाऱ्या 1 ऑगस्टला जी अण्णाभाऊ साठेंची जयंती आहे त्या दिवशी आरक्षण उपवर्गीकरणाचा कायदा महाराष्ट्रामध्ये लागू करण्यात यावा, याच्यासाठी हा महामोर्चा आज लातूरमध्ये काढण्यात आला होता। बरं, एकंदरीत आपल्याला प्रतिसाद कसा वाटला? तर आजचा लातूरचा महामोर्चा हा सध्या महाराष्ट्रामध्ये जेवढे मातंग समाजाचे मोर्चे निघत आहेत त्यातला सगळ्यात मोठा मोर्चा आज लातूर जिल्ह्याच्या वतीनं काढण्यात आला होता। मी सर्व लातूर जिल्ह्यातील मातंग समाजाचे या ठिकाणी ऋण व्यक्त करेल की आपण समाजाचं त्या ठिकाणी लढ्यामध्ये मोठ्या संख्येने सामील झालेला आहे। तर मी सरकारला या ठिकाणी सांगू इच्छितो की मातंग समाज आणि तत्सम ज्या अनुसूचित जातीमधल्या 59 जातीमधल्या 58 जाती सध्या ज्या मागत आहेत आरक्षणाचं उपवर्गीकरण, त्या वाल्मिक असतील, मेहतर असतील, त्याच्यामध्ये होलार असतील, मांग गारुडे असतील, बुरुड असतील, या सगळ्या समाजाचं जे म्हणणं आहे हे लवकरात लवकर आपण समजून घ्यावं। बदर समितीने जो अहवाल आपल्यासमोर सादर केलेला आहे, अग्रवाल समितीने जो अहवाल आपल्यासमोर सादर केलेला आहे, तो सरकारने लवकरात लवकर जाहीर करून आरक्षणाचं उपवर्गीकरण लागू करण्याची ही वेळ आहे असं आम्हाला। फुले आंबेडकर अण्णाभाऊ साठे हे समतावादी होते, प्रत्येकाला प्रत्येकाचा हिस्सा मिळाला पाहिजे या भूमिकेत होते। पण अलीकडे काही लोकांनी असा सूर धरलेला आहे की उपवर्गीकरण करणं म्हणजे घटनेची मोडतोड आहे। हे साफ खोट आहे। SC ST ला घटनेनं लॉक केलंय हे मला मान्य आहे, पण लॉक म्हणजे काय की SC मधला जात बाहेर पण काढायची नाही आणि बाहेरच्या आत घ्यायची नाही, हा घटनेचा नियम आहे। पण SC अंतर्गत ज्या जाती आहेत त्या जातींपैकी काही जाती अतिमागास राहिलेल्या आहेत 75 वर्षामध्ये। हे न्यायालयाच्या लक्षात आल्यानंतर न्यायालयाने असा निकाल दिलेला आहे, राज्याला अधिकार दिला आहे की ज्या अतिमागा जाती आहेत त्या अतिमागा जातींना पुढारलेल्या जातीसोबत घ्या, आणि हे जर घ्यायचं असेल तर शेड्यूल कास्टमध्ये उपवर्गीकरण झालं पाहिजे असा न्यायालयाचा निकाल आहे। ह्या स्वातंत्र्याच्या लोकशाहीचे 4 खांब आहेत, त्या खांबापैकी न्याय व्यवस्था एक खांब आहे। त्यांनी दिलेला निर्णय आमच्या मोर्चानं बदलू शकत नाही। न्यायालयाचा तो निर्णय आहे आणि न्यायालयाची बूज राखणारे आम्ही आहोत। आणि आमचं असं मत आहे, न्यायालयाने ज्या पद्धतीनं राज्यांना अधिकार दिला त्या पद्धतीने कर्नाटक झाला, आंध्र झाला, तेलंगणा झाला, तोच कायदा इथं मुख्यमंत्र्यांनी लागू करायला पाहिजे। जर 1 तारखेच्या पुढं हा जर निकाल गेला, मुख्यमंत्र्यांनी जर पुढे ढकललं तर मग आमच्या मनाची शंका आहे की आमच्यात झुंज लावण्याचा प्रकार आहे असं ते सिद्ध होईल। आणि म्हणून आम्ही ह्या मोर्चाच्या वतीने अशी मागणी करतो की 1 ऑगस्ट 1926ला वाटेगावमध्ये मुख्यमंत्र्यांनी उपवर्गीकरण झाल्याचा GR घेऊनच यावा, नसेल तर मग आम्ही मुंबईमध्ये धडकू, मुंबई बंद करू। जर मुंबई बंद करणारा नाही तुम्ही देणार असाल तर आमची सुद्धा आता मुंबई बंद करण्याची ताकद झालेली आहे, त्या पद्धतीने आम्ही काम करू। महाराष्ट्रामध्ये एक अशी सुद्धा चर्चा आहे की SC मध्ये 59 जाती आहेत, उद्या प्रत्येक जण वेगळं आरक्षण मागायला तर एवढं आरक्षण द्यायचं कुठं? असं होत नाही। जातीला आरक्षण नाही, वर्गाला आरक्षण आहे। मांगाला फक्त आरक्षण देणार नाहीत, ज्या अतिमागा जाती आहेत त्याचाही ग्रुप तयार होईल, त्या वर्गाला त्या सवलती मिळणार आहेत, ते रिझर्वेशन मिळणार आहेत। जातीला आरक्षण देण्याची तरतूद नाही ते आम्हालाही मान्य आहे। मांग गारुडे असेल, मांग असेल, होलार असेल, बुरुड असेल, त्या अतिमागा जाती आहेत, त्या अतिमागा जातींना पुढे घेण्यासाठी त्याचा एक स्वतंत्र वर्ग करतील आणि त्या वर्गाला ते आरक्षण मिळेल। ठीक आहे सर, खूप खूप धन्यवाद।